हॅलो एव्हरीवन, AI स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे तो बेस आहे ऑन द MS-CET 2022 एक्झामवर. हा अजून नोटिफिकेशन आलं नाही आहे, पण नोटिफिकेशन लवकरच येईल कारण UGC नेटने एक्झामसाठी ऑलरेडी परमिशन दिली आहे, जे की मी तुम्हाला कालच्या लेक्चर्समध्येच म्हटलं होतं. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड जो फर्स्ट युनिट आहे, जो की सर्वांसाठीच कॉमन आहे, तो बघणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये त्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे टीचिंगचा, तो मी आज पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, ज्यामध्ये मी कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, मेमरी लेवल अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग डिस्कस केलं आहे. कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट पण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे हा लेक्चर पूर्ण बघा, जेणेकरून तुमचे जे सर्व काही डाऊट असतील ते क्लिअर होतील. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की लेक्चर खूप स्लो जात आहे, तर तुम्ही तो फास्ट फॉरवर्डमध्ये पण बघू शकता, पण लेक्चर नक्की बघा, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत ना, एक दोन क्वेश्चन जे असतात ते लेवल ऑफ टीचिंग वर बेस असतात आणि कॅरेक्टरिस्टिक वर बेस असतात. ओके, प्रत्येक युनिट मधून 5 क्वेश्चन असतात, त्याचप्रमाणे टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये पण 5 क्वेश्चन असणारच आहेत. त्यामुळे प्लीज हा कन्सेप्ट जो आहे तो थरली स्टडी करा. ओके, आणि माझा जो लेक्चर आहे तो तुम्हाला एव्हरीडे 8 वाजता बघायला मिळेल. 8 वाजता का, तर जे कोणी कामाला जातात किंवा जे एम्प्लॉईज आहेत त्यांना पण इझी होऊन जाईल. त्यामुळे रात्रीचा लेक्चर मी रोज टाकणार आहे, त्यामुळे या चॅनलला व्हिजिट करा. ओके, तर जो पेपर 1 आहे, जो की जनरल पेपर आहे, जो की कॉमन असतो सर्वांसाठी, त्याच्यामध्ये जो फर्स्ट युनिट आहे तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूडवर. तर या टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊया. जर आपण बघायला गेलो तर इथे जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे टीचिंगवर, ज्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, लेवल ऑफ टीचिंग, कॅरेक्टरिस्टिक आणि बेसिक रिक्वायरमेंट्स बघायला भेटतील. सेकंड जो पॉइंट आहे तो आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक. आता लर्नर म्हणजे कोण, तर लर्नर म्हणजे स्टुडंट. ओके, आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक इथे तुम्हाला विचारले गेले आहेत, ज्यामध्ये जे सब पॉइंट आहेत ते आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडोलसंट अँड ॲडल्ट लर्नर, म्हणजेच अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह. आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, म्हणजे एका स्टुडंटमध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय काय असतात किंवा काय काय असू शकतात, हे इथं विचारलं गेलं आहे. त्यानंतर आहे फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू. आता कुठचे डिफरंट फॅक्टर्स आहेत जे की टीचिंगला अफेक्ट करू शकतात, असं इथं विचारलं गेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला, तर त्यामध्ये टीचर आहे, लर्नर आहे, सपोर्टिव्ह मटेरियल आहे, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज आहे, लर्निंग एन्व्हायरमेंट आहे अँड इन्स्टिट्यूशन पण आहे. ओके, जर तुम्ही एखादा स्टुडंट जर BEd केलेला असेल तर त्याला माहित असेल की कुठचे डिफरंट फॅक्टर्स असतात, राईट. ज्यावेळी आपण फॅक्टर्स बद्दल विचार करतो, ज्यावेळी आपण टीचर बद्दल विचार करतो, टीचिंग बद्दल, त्यावेळी ऑफकोर्स टीचर आणि लर्नर जर येईलच, राईट. कारण टीचर जी असते ती शिकवण्याचं काम करते आणि स्टुडंट जो असतो तो शिकण्याचं काम करतं. सो हे जे आहे ते कॉमन फॅक्टर आहे जे की आपल्याला इझिली कळतात, राईट. त्यानंतर आहे सपोर्ट मटेरियल, जे आपण टीचिंग करताना यूज करतो त्याला आपण सपोर्ट मटेरियल बोलतो. ओके, देन आहे इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट, तिथलं एन्व्हायरमेंट, क्लासरूमचं एन्व्हायरमेंट, देन इज अ इन्स्टिट्यूशन, त्याची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते येईल यामध्ये, तिची जी बिल्डिंग आहे ते येईल. ओके, त्यानंतर आहे मेथड ऑफ टीचिंग इन द इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. आता इथे तुम्हाला मेथड्स विचारले गेले आहेत किंवा आपण टाइप्स म्हणू शकतो टीचिंगचे. ओके, ज्यामध्ये आहे टीचर सेंटर वर्सेस लर्नर सेंटर मेथड. टीचर सेंटर म्हणजे जे की ज्यामध्ये जे टीचर असतो त्याचा मेन रोल असतो. ओके, आणि लर्नर सेंटर म्हणजेच जो स्टुडंट असतो त्याचा मेन रोल असतो. ओके, त्यानंतर आहे ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड. हे तर तुम्हाला मोस्ट फॅमिलियर असेल, कारण कोरोनाच्या काळात जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन मेथड जी आहे टीचिंगची ती खूपच फेमस झाली आहे, राईट. ऑफलाईन मेथड ऑफ लर्निंग म्हणजे जे की आपण प्रत्यक्षात जाऊन तिथे घेतो. ओके, फिजिकली आपण तिथे प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल क्लासरूम. ओके, दॅट इज कॉल्ड ऑफलाईन. आणि ऑनलाईन मेथड म्हणजे जे की तुम्ही आता, जो माझा लेक्चर आहे ते तुम्हाला युट्यूबद्वारे भेटेल, राईट. त्याला आपण ऑनलाईन मेथड म्हणू शकतो. आता ऑनलाईन मेथडमध्ये पण इथे काही साइट्स दिले गेले आहेत, त्यामध्ये आहे स्वयंप्रभा आहे, मूक आहे. ओके, आणि हे जे आहे ना हे खूपच इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एक्झाम पॉइंटने बघितला तर. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे टीचिंग सपोर्ट सिस्टम. आता टीचिंग सपोर्ट सिस्टम मध्ये कोणकोणते पॉइंट येतील, तर ट्रॅडिशनल
ज्यावेळी आपण ट्रॅडिशनल म्हणतो त्यावेळी ऑब्विसली चॉकबोर्ड किंवा पुस्तकं हे जे आहे हे ट्रॅडिशनल आहे. मॉडर्न अँड आयसीटी बेस. आयसीटी बेस म्हणजे कॉम्प्युटर बेस. ओके, जिथे आपण कॉम्प्युटरचा वापर करणार आहोत, स्पेशली प्रोजेक्टरचा किंवा लॅपटॉपचा, त्याला आपण आयसीटी बेस म्हणतो. त्यानंतर लास्ट जो पॉइंट आहे तो आहे इव्हॅल्युएशन सिस्टम. आता इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर असेसमेंट. त्यामध्ये येतात एलिमेंट्स अँड द टाइप ऑफ इव्हॅल्युएशन. डिफरंट एलिमेंट्स इथे बघायला भेटतील आणि टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन इन द चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम इन द हायर एज्युकेशन आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आहे. इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टम आहे. ओके, जर आपण टाइप्स बघायला गेलो तर त्यामध्ये भरपूरसे टाइप्स असतात जे की आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, चला तर मग ऍक्च्युअल लेक्चरला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता, इथे जो टॉपिक आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ टीचिंग. सो जो कन्सेप्ट ऑफ टीचिंग आहे त्यामध्ये तुम्हाला टीचिंग म्हणजे काय हे आपल्याला इथे अंडरस्टँड व्हायचं आहे. ओके, इट इज अ रिअलाइज ऑन ऑल द आस्पेक्ट दॅट एज्युकेशन इज अ इम्पॉर्टंट नॉट ओनली फॉर द प्रिझर्वेशन अँड ट्रान्समिशन ऑफ द कल्चर, but it is also important instrument in all the spheres, social, economic, political and occasional. ही जर तुम्ही लाईन रीड केली तर इथे तुम्हाला बघायला भेटतं की जे एज्युकेशन आहे ते फक्त इम्पॉर्टंट नाही आहे फॉर द ट्रान्समिशन ऑफ द कल्चर, बट हे जे एज्युकेशन असतं ते इम्पॉर्टंट असतं फॉर द सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल अँड ओकेशनल साठी. ओके, but at present moment preparation of occasion is taken by many as the fundamental aim of the education. At present जे vocational जे स्किल आहेत ना त्यामध्ये जरा जास्तीच भार दिला गेला आहे, त्याला इम्पॉर्टन्स जरा जास्ती दिलं गेलं आहे. ओके, earning the livelihood has become the completely dependent upon the education. ज्यावेळी आपण अर्निंग बोलतो, अर्निंग ऑफ लाईव्हलीहूड, त्यावेळी आपण ऑब्वियस आपल्या इन्कम बद्दल बोलत आहे, आपल्या जॉब बद्दल बोलत आहे. ओके, सो एज्युकेशन काय इम्पॉर्टंट आहे तर ऍट प्रेझेंट आपण एज्युकेशन अर्निंग ऑफ लाईव्हलीहूड साठी पण इम्पॉर्टंट आहे. ओके, कम्प्लिटली डिपेंड ऑन दी एज्युकेशन. जो आपला जॉब आहे तो ऑब्वियसली आपल्या एज्युकेशनवर डिपेंड आहे, राईट. Therefore, the education is a complex social, culture and an ethical process designed in a social or a cultural context. आता इथे ही जी लाईन आहे ती तुम्हाला आठवणीत ठेवायची आहे. ओके, कारण एखादा प्रश्न इथे येऊ शकतो. एज्युकेशन इज अ कॉम्प्लेक्स सोशल, कल्चरल अँड एथिकल प्रोसेस. एवढंच तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, it is a very much related in the social structure, cultural environment, value and ideal of the people, society and government. And this being dynamic factor because each the definition of a teaching has been changing along with the time, place and society. जे teaching जे definition आहे ते काही specific नाही आहे, ते change होत राहतं according to the time, place and society. Okay. आता इथे आपण एक दोन डेफिनेशन्स बघूया. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण स्टील एखादा समजा क्वेश्चन आलाच डेफिनेशनवर तर तो मॅरोसिन और स्मिथ वरच येतो. त्यामुळे ही जी दोन डेफिनेशन्स आहेत ते इथे मी इन्क्लूड केली आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू द मॉरिसन, teaching is a disciplined social process in which teacher influence the behavior of a less experienced pupils and help them to develop according to the needs and idea of the society. Thus, teaching is reduced to what the teacher teach. Okay. तर जो मॅरेसन जो आहे तो इथे बोलता आहे की जे टीचिंग जे आहे ते डिसिप्लिन आहे सोशल प्रोसेस. ओके, आणि यामध्ये काय होतं, जो टीचर असतो तो इन्फ्लुएन्स करतो. तर काय इन्फ्लुएन्स करतो, बिहेवियर इन्फ्लुएन्स करतो. लेस एक्सपिरियन्स पुपिल्स. आता पुपिल्स म्हणजे कोण तर पुपिल्स म्हणजे स्टुडंट. ज्यांना लेस एक्सपिरियन्स आहे, ज्यांना कमी एक्सपिरियन्स आहे मुलांना, त्यांचं जे आहे तो टीचर जो आहे तो इन्फ्लुएन्स करतो बिहेवियर अँड त्यांना हेल्प करतो टू डेव्हलप अकॉर्डिंग टू द नीड्स अँड द आयडिया ऑफ द सोसायटी, अकॉर्डिंग टू द सोसायटी. ओके, and thus teaching is reduced to what a teacher teach. Okay, second जो आहे तो आहे स्मिथ. Smith stated that teaching is a organized system of a specific activity aimed to help the learner learn something. Teaching may be carried out in the absence of the teacher. Smith further elaborated the definition. He considered the teaching as a particular process involved. त्याच्यामध्ये त्यांनी दोन पॉइंट दिले आहेत.
पॉइंट 1 आणि पॉइंट 2, ज्यामध्ये पॉइंट जो 1 आहे तिथे तो बोलतो आहे एजंट ऑर अ सोर्स प्रोड्युसिंग लर्निंग विच मे बी अ ह्युमन ऑर अ मटेरियल. ओके, आणि सेकंड जो पॉइंट आहे त्यामध्ये तो बोलतो आहे अ गोल ऑर अ टार्गेट टू बी अचीव. आणि थर्ड पॉइंट पण इथे दिला आहे, त्यामध्ये तो बोलतो की the intervening variables consisting of a learning or a teaching situation involve the human or a physical condition or a instructional method. Okay, तर अकॉर्डिंग टू द स्मिथ तो काय बोलतो आहे, जी टीचिंग जी आहे ती ऑर्गनाइज सिस्टम आहे. आता ऑर्गनाइज सिस्टम कोणाची आहे तर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. ओके, ज्यांचं की मेन एम असतं, मेन जर टार्गेट असतं तर काय असतं, मुलांना हेल्प करणं, फॉर लर्न समथिंग. ओके, टीचिंग मे बी कॅरी आउट इन द ऍब्सेन्स ऑफ द टीचर. इथे हा काय बोलत आहे, टीचिंग जी आहे ती समजा एखादी टीचर ऍब्सेन्स असली तर पण टीचिंग होऊ शकते. ओके, स्मिथ फर्दर इलॅबोरेट द डेफिनेशन. आणि याने जे आहे ते जे आपले डेफिनेशन्स आहे त्याला आणखी इलॅबोरेट केलं आहे. त्यामध्ये त्याने 3 पॉइंट दिले आहेत, जे की मी तुम्हाला आता सांगितले. ओके, ज्यामध्ये फर्स्ट आहे एजंट ऑर अ सोर्स प्रोड्युसिंग द लर्निंग विच मे बी द ह्युमन ऑर अ मटेरियल. ओके, इथे जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे नेचर ऑफ टीचिंग, ज्यामध्ये फर्स्ट आहे डायनामिक सोशल अँड ह्युमन. सेकंड आहे बोथ आर्ट अँड सायन्स. थर्ड आहे डायव्हर्स इन ऍप्लिकेशन. जो फर्स्ट पॉइंट आहे त्यामध्ये असं आहे की टीचिंग इज नॉट अ फंडामेंटल कन्सेप्ट बिकॉज इट इज अ ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल अँड ह्युमन फॅक्टर विच आर अ डायनामिक इन देमसेल्फ. जी टीचिंग जी आहे ती फंडामेंटल कन्सेप्ट नाही आहे. का फंडामेंटल कन्सेप्ट नाही आहे तर टीचिंग जी असते ती इन्फ्लुएन्स होते बाय द सोशल अँड ह्युमन फॅक्टर. ओके, the second point here is both art and science. Teaching is both art and science. It calls for the exercise of talent and creativity making in the art and involve the repertoire of techniques, produces procedures and skills which may be studied systematically, described and improve, making it a science. Okay, and diverse in the application. In application, teaching is a diverse in nature. It may have a various form of a formal, informal, directional, instructional, formation, training, conditioning, talking, showing, doing, and remedial, etc. The next point here is characteristic of a teaching. सो डिफरंट जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत टीचिंगचे ते इथे डिस्कस केले आहेत, ज्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे अ सिस्टम ऑफ ऍक्शन. ओके, so teaching is a system of action varied in the form and related with the content and the pupil behavior under prevailing the physical and social condition. So teaching ला इथे system of action बोललं गेलं आहे, जे की varied होते from and related with the contents म्हणजे जो काही तुमचा जो सिलेबस आहे तो, pupils म्हणजे स्टुडंटचा बिहेवियर अंडर द प्रिव्हेलिंग फिजिकल अँड सोशल कंडिशन. ओके, सेकंड वन जो आहे तो आहे प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी. टीचिंग जी आहे ती प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी आहे, राईट. सो इट इज अ प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग अ टीचर अँड अ स्टुडंट विथ अ व्यू टू डेव्हलप द स्टुडंट पर्सनॅलिटी. इथे जे आहे टीचिंग मध्ये जो टीचर आणि स्टुडंट जे असतात ते इन्व्हॉल्व असतात, आणि टीचर जे आहे ती ते टीच करते टू डेव्हलप द स्टुडंट पर्सनॅलिटी. ओके, द प्रोफेशनलिझम हेल्प द स्टुडंट टू ब्रिंग अ रेग्युलर अँड मेकिंग द हार्मोनी with their object towards those they are concerned. Third one is subject to analysis and assessment. Teaching can be analyze and assess, and analyze and assessment provide a feedback for the further improvement. टीचिंग मध्ये काय होतं, आपण अनालाइज करतो, असेसमेंट करतो. कुणाचं असेसमेंट करतो तर स्टुडंटचं असेसमेंट करतो. ओके, आणि फीडबॅक प्रोव्हाइड करतो जर काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर. स्पेशली आम्ही एक्झाम्स घेतो, करेक्ट, आणि त्या एक्झामनुसार आम्हाला कळतं की त्या मुलामध्ये किती इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा किती इम्प्रूव्ह तो ऑलरेडी झाला आहे. त्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. टीचिंग जी आहे ती इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. टीचिंग इज अ हायली डॉमिनेटेड बाय द कम्युनिकेशन स्किल. टीचिंग इज अन इंटरॅक्टिव्ह प्रोसेस कॅरीड विथ द पर्पज अँड ऑब्जेक्टिव्ह. सो आता इथे जे टीचिंग जी आहे ती काय आहे, इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. आता इंटरॅक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय तर जे
एखाद्या क्लासमध्ये जर समजा एखादी टीचर शिकवत असेल तर जे सेशन असतं ते इंटरॅक्टिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे इथे स्टुडंटचा रिस्पॉन्स पण त्या टीचरने घेतला पाहिजे. ओके, आणि इथे काय असतं, जे टीचर आहे तिला जे कम्युनिकेशन स्किल असतं ते चांगले असायला पाहिजे. ओके, देन आहे स्पेशलाइज टास्क. जी टीचिंग आहे ती स्पेशलाइज टास्क आहे. इट इज अ स्पेशलाइज टास्क अँड मे बी टेकन ॲज अ सेट ऑफ अ स्किल फॉर रिअलायझेशन ऑफ अ सर्टन ऑब्जेक्टिव्ह. समजा एखाद्याला टीचिंग मध्ये इंटरेस्ट नसेल आणि तिला समजा काही माहितीच नसेल तर तो करू शकतो का ती टीचिंग? नाही. सो त्यासाठी स्पेशलाइज जे स्किल्स आहेत ते असणं खूप गरजेचं आहे. ओके, सो वी कन्सिडर द टीचिंग इज अ स्पेशलाइज टास्क. त्यानंतर जो आहे तो आहे कलेक्शन ऑफ व्हेरियस मोड्स. टीचिंग इज द कलेक्शन ऑफ अ व्हेरियस मोड ऑफ इटसेल्फ. इट इज अ border term like a conditioning, training, instruction. Then is a denote a kind of a teaching. They are a part of a teaching, but are a synonyms with the teaching. These are a various mode of a teaching contributing towards the teaching. Okay. हा जो आहे हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो की आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. काय इम्पॉर्टंट आहे तर जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघितले असाल तर तुम्हाला एखादा क्वेश्चन याच्यावर भेटेल म्हणजे भेटेलच, ज्यामध्ये क्वेश्चन येतात की सेंटेन्स दिलेले असतात ए बी सी लाईक राईट, आणि त्यामध्ये खाली ना तुम्हाला कोड दिलेले असतात आणि ज्यामधून तुम्हाला कोड एखादा सिलेक्ट करायचा असतो. ओके, त्यामुळे हे जे आहे ते प्लीज ध्यानात ठेवा. मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ टीचिंग आर ॲज अ फॉलो, ज्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे टू ब्रिंग अ डिझायर चेंजेस इन द पुपिल्स. जे टीचिंग आहे त्याचा जो मेन एम जो आहे, मेन जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय आहे, पुपिल्स मध्ये चेंजेस आणणं. ओके, डिझायर चेंजेस आणणं. पुपिल्स म्हणजे स्टुडंट. ओके, त्यानंतर आहे टू शेप द बिहेवियर अँड कंडक्ट. जो टीचरचा असतो त्याचा जो मेन रोल असतो तो काय असतो, टू शेप द बिहेवियर ऑफ द स्टुडंट. ओके, त्यानंतर आहे एक्विजिशन ऑफ द नॉलेज, ऑबियस राईट. त्यानंतर आहे टू इम्प्रूव्ह द लर्निंग स्किल ऑफ द स्टुडंट. एखाद्या मुलाची लर्निंग स्किल सुधारणे हा पण टीचिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ द बिलीफ. ओके, अँड लास्ट वन आहे टू प्रोव्हाइड अ सोशल अँड अ एफिशियंट मेंबर टू द सोसायटी. And this is a really important point here because most of the time you will see this point in the paper. Okay, so please remember this. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे लेवल ऑफ टीचिंग, ज्याच्यावर तुम्हाला UGC नेट किंवा MS सेट मध्ये पण क्वेश्चन्स बघायला भेटतील. जर तुम्ही लास्ट इयरचाच पेपर बघितला म्हणजे 26 सप्टेंबर 2021चा जर पेपर बघितला, त्यामध्ये जो टीचिंगचा फर्स्टच जो क्वेश्चन्स आहे तो अंडरस्टँडिंग ऑफ टीचिंग वर रिलेटेड आहे. ओके, त्यामुळे जो लेवल ऑफ टीचिंग आहे ते थरली स्टडी करून जा. सो लेवल ऑफ टीचिंग मध्ये 3 लेवल येतात, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, सेकंड वन आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि लास्ट वन आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. हे तिन्ही जे टीचिंग लेवल आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर इथे जी सगळ्यात पहिल्यांदा जी फर्स्ट लेवल आहे ती आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग. ओके, ही जी आहे ती सगळ्यात खालची आणि सगळ्यात फर्स्ट लेवल आहे. ओके, सो प्लीज रिमेंबर द सिक्वेन्स. तुम्हाला जो आहे तो सिक्वेन्स पण आठवणीत ठेवायचा आहे, कारण एखाद्या वेळी सिक्वेन्स पण येतो. लेवल जी आहे ती कोणी दिली, कधी दिली हे पण तुम्हाला आठवणीत ठेवायचं आहे, आणि ही लेवल जी आहे ती काय म्हणते ते आपण इथे बघूया. तर इट इज अ फर्स्ट अँड द थॉटलेस लेवल ऑफ टीचिंग. तर ही जी आहे जी फर्स्ट आहे आणि थॉटलेस. आता थॉटलेस का, तर ही जी लेवल आहे ती प्रायमरी किंवा जी छोट्या मुलांना आहे ती यूज केली जाते ज्यावेळी त्यांच्याकडे जी आहे ती विचार करण्याची क्षमता तेवढी नसते. करेक्ट, एखादा समजा 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्याजवळ ती थिंकिंग पॉवर असेल का, नसेल राईट. त्यामुळे त्याला थॉटलेस लेवल ऑफ टीचिंग असं बोललं जातं. इट इज अ कन्सर्न विथ द मेमरी ऑर अ मेंटल ॲबिलिटी दॅट एक्झिस्ट इन ऑल लिव्हिंग बीइंग्स. तर ही जी लेवल आहे ती आपल्या मेमरीवर अँड मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड आहे, विच एक्झिस्ट इन ऑल द ह्युमन बीइंग्स. ओके, ऑर अ लिव्हिंग बीइंग्स वी कॅन सी. कारण इथे जो टीचर असतो तो एखादा जो शब्द आहे तो लहान मुलांना प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल, जर एका टीचरने सांगितलं मँगो लिहा,
ओके, आणि तिने समजा लिहून दाखवलं आणि आंबा म्हणजे मँगो असं सांगितलं, तर जो मूल आहे तो काय बोलेल, मँगो म्हणजे आंबा, आंबा म्हणजे मँगो. हेच जे आहे ते आठवणीत ठेवेल. आता एखाद्या मुलाकडे समजा जी मेमरी लेवल आहे ती कमी आहे, तर त्याला काय होईल, हे आठवणीत ठेवायला जरा प्रॉब्लेम होईल. ओके, टीचिंग ॲट द मेमरी लेवल इज कन्सिडर्ड टू बी द लोवेस्ट लेवल ऑफ द टीचिंग. समजा एखादा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये आला की कुठची जी लेवल आहे ती लोवेस्ट लेवल आहे टीचिंग मध्ये, तर आन्सर काय येईल, मेमरी लेवल ऑफ टीचिंग. ओके, कारण ही जी लेवल आहे तिला आपण लोवेस्ट लेवल ऑफ टीचिंग असं बोलतो. ॲट दिस लेवल द थिंकिंग ॲबिलिटी डज नॉट प्ले एनी रोल. द थिंकिंग ॲबिलिटी डज नॉट प्ले एनी रोल. इथे या लेवलमध्ये जे थिंकिंग ॲबिलिटी जे असते एखाद्या मुलाची, तिचा काहीही रोल इथे नसतो. ओके, मेमरी लेवलमध्ये. सेकंड जे आहे ते आहे स्टुडंट ओनली क्रॅम द फॅक्ट, इन्फॉर्मेशन, फॉर्म्युला अँड अ लॉ दॅट आर अ थॉट टू दॅम. ओके, जे स्टुडंट जे आहे ते तेच रिपीट करेल जे त्याला शिकवलं जाईल. एखादी इन्फॉर्मेशन किंवा फॉर्म्युला किंवा फॅक्ट किंवा एखादा लॉ, जे काही त्याला शिकवलं जाईल तेच तो बोलेल की करेक्ट आहे. जो टीचर आहे त्याला तो जास्त इम्पॉर्टन्स इथे देतो. ओके, देन द टीचिंग इज अ नथिंग बट अ लर्निंग द सब्जेक्ट मॅटर बाय अ रूट. तो इथं आपण काय बोलतो, जो टीचिंग इज अ नथिंग बट द लर्निंग द सब्जेक्ट मॅटर बाय अ रूट, and this is given by B.G. Morris in 1967. तर इथे ही कोणी दिली आहे आणि कधी दिली आहे, तर दिली आहे 1967 मध्ये. ओके, इथे जे आहे तर रोल ऑफ द टीचर असतो तो काय असतो, प्रॉमिनंट असतो, अँड दॅट ऑफ अ स्टुडंट इज द सेकंडरी. इथे जे आहे ते स्टुडंटना जास्त इम्पॉर्टंट नसतं. ओके, जो रोल ऑफ स्टुडंट आहे तो काय आहे, सेकंडरी आहे. The study material is organized and pre-planned. The teacher presents the study material in the sequential order. Memory level of a teaching, like in slide. Psychologically, it is a cognitive level of teaching. This is again important here. So, it is a cognitive level of teaching. Okay. इथे जे आहे जो टीचर जो आहे तो सर्व काही जे मटेरियल ज्याला ते शिकवायचं आहे ते काय करेल, ऑर्गनाइज करेल. ओके, प्री प्लॅन करेल आणि त्यानंतर जो क्लासमध्ये प्रेझेंट करेल. आणि प्रेझेंट करताना पण तो सिक्वेन्शियल ऑर्डरनेच जाईल. ओके, आता जे मेमरी लेवल आहे त्याचे पण काहीतरी मेरिट्स आहे. ओके, मेरिट्स और वी कॅन सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ द मेमरी लेवल ऑफ द टीचिंग. ज्यामध्ये जो फर्स्ट वन आहे तो आहे युजफुल फॉर अ चिल्ड्रन ॲट द लोअर क्लासेस. सो ऑब्वियस जी मेमरी लेवल आहे ती लहान मुलांसाठीच युजफुल असते. इट इज बिकॉज ऑफ देअर इंटलेक्ट ॲज अंडर डेव्हलपमेंट अँड दे हॅव अ रूड मेमरी. ओके, तर ही जी आहे मेमरी लेवल जी आहे तर ती लहान मुलांसाठीच का उपयोगी पडते, तर त्यांची जी आहे बिकॉज ऑफ देअर इंटलेक्ट अँड अंडर डेव्हलपमेंट. ओके, so second जो आहे तो आहे the role of a teacher is important in this level of a teaching and he is free to make a choices of the subject matter, plan it and can present it well at will. तर मेमरी लेवल मध्ये जो टीचरचा जो रोल असतो तो खूपच इम्पॉर्टंट असतो. कारण समजा एखाद्या प्रायमरी क्लासमध्ये समजा टीचर गेलीच नाही तर काय होईल, मुलं जी आहे ती काय स्टडी करणार, ऑब्विसली आन्सर असेल की नाही, राईट, ती काय करेल, गोंधळ घालणार. त्यामुळे जो टीचरचा जो रोल आहे इथे तो खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि जी टीचर आहे ती फ्री आहे एखादा सब्जेक्ट चूज करण्यासाठी, प्लॅन करण्यासाठी आणि प्रेझेंट करण्यासाठी. ओके, जो थर्ड पॉइंट इथे आहे तो आहे द नॉलेज अक्वायर ॲट द मेमरी लेवल टीचिंग फॉर्म अ बेसिक फॉर द फ्युचर, दॅट इज वेन द स्टुडंट इंटेलिजन्स अँड द थिंकिंग इज रिक्वायर्ड. एखादा जर समजा आम्ही जे आहे ती लहान मुलांना कुठचाही रॉंग वर्ड सांगितला तर काय होईल, त्याच्या मेमरीमध्ये तो रॉंग वर्डच राहील. ओके, आता मँगोचे जे स्पेलिंग आहे ते काय आहे, MANGO, करेक्ट. आता समजा इथे MAN सोडून आम्ही असं सांगितलं की MON. ओके, तर त्या मुलाच्या जे डोक्यामध्ये काय होईल, MONच राहील, MAN नाही जाणार, राईट. त्यामुळे काय होईल, फ्युचरमध्ये त्याला प्रॉब्लेम होईल. ओके, so the knowledge acquired at the memory level of a teaching from the form a basic form of the future.
ओके. आणि लास्ट जो पॉइंट आहे तो आहे मेमरी लेवल ऑफ अ टीचिंग ऍक्ट एज अ फर्स्ट स्टेप फॉर अ अंडरस्टँडिंग ॲट द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ द टीचिंग अँड इट इज अ प्री रिक्विजिट फॉर द अंडरस्टँडिंग लेवल ऑफ अ टीचिंग. सो इथे जे मेमरी लेवल आहे ते जे आहे त्याला आपण फर्स्ट स्टेप म्हणतो फॉर द अंडरस्टँडिंग अँड द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ द टीचिंग. सो इथे जे हे चारही पॉइंट आहेत ते काय आहे मेरिट आहे मेमरी लेवलचे. ओके. सेकंड जी लेवल आहे ती काय आहे अंडरस्टँडिंग लेवल. ओके. Understanding something is a perceive the meaning, grasps the idea and comprehends the meaning. In the field of education and psychology, the meaning of understanding can be classified as seeing the total use of the fact, seeing relationship, a generalized insight. Okay, जी understanding level आहे ती second level आहे teaching method of level of teaching मध्ये. Okay, so the understanding is a something pre-receive the meaning, grasp the idea. इथे आपण काय करतो grasp करतो idea. Okay, comprehends करतो meaning. Okay, in the field of education and psychology. Okay, so here the understanding can be classified as a seeing the total use of the fact. Okay, एखादा फॅक्टचा टोटल यूज बघणे, सीइंग द रिलेशनशिप बघतो आपण इथे, अ जनरलाइज इन्साइट. ओके. द टीचिंग ॲट द अंडरस्टँडिंग लेवल इज द हायर क्वालिटी दॅन द वन्स ॲट द मेमरी लेवल. सो मेमरी लेवल जी आहे ती लोअर लेवल आहे, त्यानंतर जी आहे ती अंडरस्टँडिंग लेवल आहे. दॅट मीन्स जी अंडरस्टँडिंग लेवल आहे ती मेमरी लेवलपेक्षा थोडीशी जास्त आहे. ओके. So it is a more useful and thoughtful from the point of view of the mental capabilities. At this level of a teaching, the teacher explains the student about the relationship between the principle and the fact and teach them how this principle can be applied. Okay, so इथे जी टीचर जी आहे ती क्लासमध्ये येऊन काय करेल ती रिलेशनशिप अंडरस्टँड करायला हेल्प करेल बिटवीन द प्रिन्सिपल अँड द ॲक्च्युअल फॅक्ट. ओके. So and how that principle can be applied. The memory level of a teaching barrier is essential to be crossed for this level of the teaching. As compared to the memory level of a teaching, the understanding level of a teaching has a greater merit. Okay, and this enables the student to have a complete command over a subject material. In the understanding level, role of a teaching is a more active. Okay, so the student at this level are a second enemy. At this level, no cramming is encouraged. A new knowledge acquired at this level is related to the earlier knowledge gain. The generalization is made on the basis of the fact and the fact are used in a new situation. So ही जी आहे ती काय आहे मेमरी लेवल पेक्षा थोडी अपर लेवल आहे. ओके. सो इथे पण जे आहे जो टीचरचा जो रोल असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो स्टुडंट पेक्षाही. सो अगेन इन दिस द स्टुडंट इज कन्सिडर ॲज अ सेकंडरी थिंग्स. ओके. सो इथे काय आहे जी क्रॅमिंग आहे जी स्टुडंट जे काय आहेत मेमरी लेवलवर जे डिपेंड असतात त्यांना इथे जे आहे त्यांना नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं, त्यांना अंडरस्टँड करायला लावतात. ओके. A generalization is made on the basis of the fact and the fact are used in the new situation. याचे पण काहीतरी मेरिट्स आहे किंवा ॲडव्हान्टेजेस आपण म्हणू शकतो. द मेरिट्स ऑफ अ अंडरस्टँडिंग लेवल ऑफ द टीचिंग, ज्यामध्ये जो फर्स्ट आहे तो आहे ॲट दिस लेवल ऑफ अ टीचिंग द स्टुडंट टू मेक अ यूज ऑफ देअर थिंकिंग ॲबिलिटी. इथे जे स्टुडंट्स जे आहेत ती अंडरस्टँड होण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांची ती थिंकिंग ॲबिलिटी आहे ती इथे आपण यूज करत आहोत. ओके. सेकंड वन जे आहे ते आहे नॉलेज अक्वायर ॲट दिस level form the basic of a reflective level of the teaching. Third one आहे here the teacher present the subject matter before the student in an organized and a sequential form. जो टीचर जो आहे तो आपला जो सब्जेक्ट आहे तो अशा प्रकारे प्रेझेंट करेल, अशा प्रकारे ऑर्गनाइज करेल आणि सिक्वेन्शियल फॉर्म मध्ये तो आहे तो प्रेझेंट करेल. ओके. द न्यू नॉलेज अक्वायर इज रिलेटेड टू द प्रिव्हियसली अक्वायर्ड नॉलेज. जे न्यू नॉलेज आहे ते काय आहे रिलेटेड आहे प्रिव्हियसली अक्वायर्ड नॉलेज मध्ये. ओके. आणि लास्टचा पॉइंट आहे तो काय आहे हिअर द स्टुडंट डू नॉट लर्न बाय अ रूट, हिअर दे लर्न बाय अंडरस्टँडिंग द फॅक्ट अँड द इन्फॉर्मेशन अँड देअर यूज अँड द पर्पजेस. जो रूट जो शब्द आहे तो आम्ही मेमरी लेवलमध्ये यूज केला होता, ज्यामध्ये जे स्टुडंट आहेत ते जे आहेत ते
लर्न करत होते बाय द रूट, पण अंडरस्टँडिंग लेवल मध्ये तसं नाही आहे. हिअर दे लर्न बाय अंडरस्टँडिंग द फॅक्ट. इथे काय होतं, ते अंडरस्टँड होतात फॅक्ट अँड द इन्फॉर्मेशन अँड देअर युजेस अँड द पर्पजेस. ओके. आणि लास्ट वन जी आहे लेवल, ती आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ अ टीचिंग. सो दिस लेवल इज ऑल्सो नोन ॲज अ इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल. सो प्लीज रिमेंबर द अनदर नेम. इथे तुम्हाला हे जे नाव आहे ते आठवणीत ठेवायचं आहे. ओके. द रिफ्लेक्टिव्ह ऑन समथिंग मीन्स गिव्हिंग अ केअरफुल थॉट टू द समथिंग ओव्हर अ पिरियड ऑफ अ टाइम. इट ऑल्सो मीन्स थिंकिंग डीपली अबाउट समथिंग. Reflective level of a teaching is considered to be the highest level at which the teaching is carried out. जी reflective level आहे ती highest level आहे teaching मध्ये. ओके. इट्स अ हायली थॉटफुल अँड युजफुल. ही जी आहे ती काय आहे, थॉटफुल आहे अँड युजफुल आहे. आणि अपोजिट टू दॅट जी मेमरी लेवल होती ती काय होती, थॉटलेस होती. ओके. A student can attain this level only after going through the memory level and understanding level. आपण रिफ्लेक्ट कधी होणार, ज्यावेळी आपल्याला काहीतरी डोक्यात असेल, राईट, आपल्या काहीतरी मेमरी असेल, आपली काहीतरी अंडरस्टँडिंग असेल, त्यावेळीच आपण रिफ्लेक्ट होऊ शकतो. So it is important to go through the memory and understanding level first. Okay. A teaching at a reflective level enable the student to solve the real problem of the line. So please remember this here, because most of the time you receive the question on this. हे जे सेंटेन्स आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्ही मार्क करू शकता. ओके. जी रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे ती आपण का यूज करतो, तर रिअल लाईफ मध्ये, ऍक्च्युअल लाईफ मध्ये आपले जे प्रॉब्लेम आहेत त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी पण आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग यूज करू शकतो. ओके. At this level, the student is made to face the real problematic situation. A student, by understanding the situation and using his critical ability to success in solving the problem. इथे जे आहे या लेवल मध्ये आपण जे स्टुडंट जे आहेत त्यांना रिअल लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम आहेत, जे सिच्युएशन आहे ते फेस करायला लावतो. The student, by understanding the situation and using the critical ability, success in solving the problem. At this level, emphasis is laid on the identifying the problem, defining it, and finding the solution to it. The student original thinking and a creative ability develop at this level. जर तुम्ही एक्झाम्पल इथे बघायला गेलात तर जे कॉलेज सेक्शन मध्ये असतात त्यांना एखादा प्रोजेक्ट प्रोव्हाइड केला जातो आणि तिथे जे स्टुडंट असतात त्यांचा जो असतो तो मेन रोल असतो. त्यांना एखादा टॉपिक सिलेक्ट करावा लागतो आणि त्यांनाच ते प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करावे लागतात, राईट. फाइंड आउट पण त्यांनाच करावे लागतात. त्यावेळी आपण म्हणू शकतो की ती जी आहे ती रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. ओके. ज्यामध्ये जे स्टुडंट जे आहे त्यांचा खूपच इम्पॉर्टंट पार्ट असतो. ओके. द रोल ऑफ द टीचर इन दिस लेवल ऑफ अ टीचिंग इज द डेमोक्रॅटिक. He does not force knowledge on the student but develop their talent and capabilities. जो टीचरचा जो रोल आहे तो कसा आहे, डेमोक्रॅटिक आहे. आणि इथे जो टीचर आहे तो फोर्स नाही करत आहे स्टुडंटवर. ओके. To develop any kind of the knowledge. Okay. But the teacher develop the talent and the capability in the student here. The role of a student is a quite active. So जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टुडंटचा जो रोल आहे तो इथे काय आहे, ऍक्टिव्ह आहे, इम्पॉर्टंट आहे. The reflective level of a teaching is that which is a problem center and the student is a busy in original imagination. So here the merits of a reflective level of a teaching, in which the first one is a teaching at this level is not a teacher center or a subject center, it is a learner center. Yes, it is obvious. Here the learner or a student are the important part, they are the active here. Okay, so it is a learner center method. Second one is there is an interaction between the teacher and the thought at the reflective level of the teaching. याच्यात काय होतं, इंटरॅक्शन असतं between the teacher and the thought. Okay. At this level, teaching is appropriate for the higher classes. ही जी रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे ती आपण छोट्या मुलांना यूज नाही करू शकत. ही जी आहे ती अप्रोप्रिएट आहे हायर क्लासेससाठी और अ कॉलेज सेक्शनसाठी और अ हायर एज्युकेशनसाठी. Okay. At this level, teaching is a highly thoughtful, useful than the teaching at a memory or a understanding level. Again, it is a obvious. इथे जी आहे ती टीचिंग जी आहे ती हायली थॉटफुल आहे. ओके. अँड युजफुल आहे, कारण ही जी आहे ती आपण रिअल लाईफ मध्ये पण यूज करतो. ओके. The next and the important point here is the basic requirement of the teaching. So the basic requirement of the teaching are all the three variables of the teaching. Professionalism, suitable environment is required.
समजा जर एन्व्हायरमेंटच करेक्ट नसेल टीचिंगसाठी, तर आपण जे आहे ते टीचिंग इफेक्टिव्हली करू शकतो का? तर नाही, राईट. आणि टीचिंग जी आहे ती ऑब्विसली जी आहे ती प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी आहे. सो प्रोफेशनलिझम इज अगेन द इम्पॉर्टंट हिअर. देन इज अ टीचर स्टुडंट रिलेशनशिप. टीचर आणि स्टुडंट मध्ये कसं रिलेशनशिप आहे ते पण इथे इम्पॉर्टंट आहे. जे टीचर आणि स्टुडंट मध्ये जे रिलेशनशिप असतं ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ओके. देन इज अ स्टुडंट डिसिप्लिन. How disciplined students are, how they are behaving in the class, that is important again. Okay, and the last point is teacher devotion to the teaching, and also on the other hand student devotion to the learning. The teacher one who is a teaching should be interested in the teaching. Okay, एखादी टीचर समजा क्लासमध्ये शिकवत असेल आणि ती इंटरेस्टेड नसेल तर टीचिंग इफेक्टिव्ह नाही होणार. ओके, सो जी टीचर आहे तिला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे, आपल्या प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. त्याचवेळी एखादी टीचर आपला जो टास्क आहे तो इफेक्टिव्हली परफॉर्म करू शकतात. अँड ऑन द अदर हँड द स्टुडंट डिवोशन टू द लर्निंग. जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण लर्निंग मध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. ओके.